इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। नमस्कार। आज 28 जानेवारीचा हा दिवस राज्याच्या राजकारणातील काळा दिवस म्हणावा लागेल, कारण सकाळच्या सुमारास एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री, धुरंधर नेते, दिग्गज नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। होय, ही बातमी खरी आहे। ही बातमी खरी म्हणजे खळबळ माजवणारी आणि अनेकांना वेदनादायी आहे बातमी। आज सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघालेला अजितदादा यांचा जो विमान आहे तो बारामती येथे लँड होत असताना म्हणजे खाली उतरताना दाट धुक्यामुळे पायलटला अंदाज न आल्यामुळे तो या ठिकाणी कोसळला आणि त्यामध्ये पायलटसह अजितदादा पवार व त्यांचे इतर सहकारी अशा 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसरलेली आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणातील ही मोठी धक्कादायक, वेदनादायक, दुःखद बातमी म्हणावी लागेल। खरं म्हणलं तर आजपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती येथे येणार होते। सकाळी 8:30च्या सुमारास त्यांचं विमान बारामती येथे येणार होता। त्याच दरम्यान लँडिंग होत असताना त्यांचं विमान कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। ही माहिती जेव्हा लोकांना कळाली, राज्यातील राजकीय व्यक्तींना कळाली, तेव्हा देखील त्यांना विश्वास बसलेला नाहीये। मात्र आता बातमी ऐकल्यापासून सर्वांचे नजरा बारामतीकडे लागून राहिलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील, हे सर्वजण या घटनेवर लक्ष ठेवून आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज सकाळी ही घटना ऐकल्यानंतर बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत। जयंत पाटील देखील निघालेले आहेत। सुप्रिया सुळे हे देखील बारामतीकडे निघालेले आहे आणि एक मनाला चटका लावणारी, वेदनादायक, दुःखद बातमी या ठिकाणी आलेली आहे। आणि खरं म्हणलं तर हा जो अपघात झाला त्यावेळी अनेकांनी त्या ठिकाणी बघायची गर्दी केलेली होती, मात्र त्यावेळी त्यांना वाचवण्यात देखील आलेलं नाहीये, कारण विमान जेव्हा लँड होत असताना क्रॅश झाला आणि विमानानं क्षणातच पेट घेतला, असे एक त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर समोर आलेला आहे। आणि एकंदरीत त्या आगीमध्येच या 6 जणांचा गुदमरून आणि जळून खाक झाल्याची एकंदरीत माहिती समोर येत आहे। काही जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे, मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहे अशी देखील माहिती समोर येत आहे। मात्र अद्याप ही बातमी जेव्हा राज्यातील नव्हे तर देशातील लोक जेव्हा ऐकत आहेत त्यांना धक्का बसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन या ठिकाणी झालेलं आहे। या संदर्भात नेमका अपघात कसा झाला, कोणाची चूक होती, नेमके या घटनेमागे काय आहे याची माहिती आम्ही दिवसभर लोकप्रधान न्यूज चॅनलवर देणारच आहोत। मात्र सध्या राज्यातील नव्हे देशातील लक्ष बारामतीकडे गेलेलं आहे। बारामतीचे अजित पवार, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके दादा अशी ज्यांची ओळख होती, अजित दादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।